त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली आहे। त्यामुळे शासनाला खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची सर्वप्रथम चौकशी करून त्यांच्यावर शासन काय कारवाई करणार। शाळांच्या ह्या परवानग्या अल्पसंख्याकांच्या सर्रास घेण्यात आलेला आहे। मंत्री महोदय आपल्याला ड्राईव्ह घ्यावा लागेल। 12,916 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक भरतीमध्ये जे गैरव्यवहार झाले त्या प्रश्नाला उत्तर दिशाभूल करणारे आहे। प्रश्न क्रमांक 1 व 2 मध्ये उल्लेखित गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री प्यारेलाल खान यांनी हा घोटाळा उघडकीस आणला। त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या, माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या आहेत। सदर गैरव्यवहार संबंधित शिक्षणाधिकारी, उपसंचालक तसेच नेमणुका झालेले शिक्षक सुद्धा दोषी आहेत असे त्यांनी तक्रारी नमूद केलेले आहे। बोगस डिग्री, बोगस मृत्यू प्रमाणपत्र, आई वडील जिवंत असताना सुद्धा अनुकंपा तत्वाच्या नावावर नेमणुका झाल्याचे तक्रारीत नमूद आहे। असे असताना सुद्धा ही बाब खरी नाही हे कशाच्या आधारावर मंत्री महोदय सांगत आहेत आणि त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली आहे। त्यामुळे शासनाला खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची सर्वप्रथम चौकशी करून त्यांच्यावर शासन काय कारवाई करणार। आणि अध्यक्ष महोदय, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात देखील तेथील सरकारी शाळांमध्ये 25,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्त्या करण्यात आल्या होत्या। या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया योग्य नव्हती, यामध्ये भ्रष्टाचार झाला, त्यामुळे 25,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या। अशाच प्रकारच्या घटना महाराष्ट्रात राज्यात घडल्यामुळे पश्चिम बंगालमधील न्यायालयीन निर्णयाप्रमाणे आपल्या राज्यातही झालेल्या बोगस नियुक्त्या रद्द करण्याबाबत शासन निर्णय करणार आहे काय। शिक्षण उपसंचालक सन 2021-2024 या कार्यकाळात डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे। डॉक्टर पटवे यांच्या आधी सन 2017-2020 दरम्यान नागपूर येथे कार्यरत होते। तेथील कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांनी माननीय न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन सुद्धा मिळवला आणि डॉक्टर पटवे यांच्यावर संशय असल्याने कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिलेला असताना प्रश्न घ्या असं वाचून दाखवू नका, प्रश्न घ्या तुमचा। तर त्यांच्यावर काय कारवाई होईल आणि ज्या लोकांनी समजा त्यांना पटवे यांना जर शिक्षण विभागात वारंवार जर जबाबदारी देण्यात येत असेल तर याबाबत साशंकता व्यक्त होत आहे, याचा खुलासा करणे गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य गजाननजी लवटेंनी माझी आपल्याला विनंती असणार आहे की पर्टिक्युलर एखाद्या केसच्या संदर्भामध्ये किंबहुना जिथे आपल्याला वाटतंय की इथे चुकीचं काम झालेलं आहे असं जर पर्टिक्युलर केस वाईज सांगितलं तर त्याची तात्काळ चौकशी केली जाईल। त्या चौकशीतनं जे काही समोर येईल त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। प्रशांत अध्यक्ष महोदय, बंबासाहेब बोला। हो अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये मंत्री महोदय ठीक आहे, पहिला प्रश्न आपण बोलले ते आपण याच्याप्रमाणे घेऊ। जो दुसरा प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये आपण सांगितलं की खरे नाही, अल्पसंख्याक शाळांना दर्जा मान्यता देण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता नाही आहे। मंत्री महोदय बघा, अल्पसंख्याकांचा दर्जा आपण कधी देतो, एक लिंग्विस्टिक आणि एक धर्माच्या आधारावर, दोन टाईपच्या असल्या तर आपण त्या शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा देतो। त्याच्यामध्ये नियम काय आहे, त्या धर्माचे किमान 50% मुलं त्या ठिकाणी असलेच पाहिजे। आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो, अमरावती एरिया असेल, मुंबई एरिया असेल, याच्यामध्ये 10%, 20% सुद्धा त्या धर्माचे लोक नसताना यांनी अल्पसंख्याकांचा दर्जा घेतला। का घेतला? कारण याच्यामध्ये 3 सेवाजुष्टतेच्या नुसार त्यांना पद भरण्याची परवानगी डायरेक्टली, परंतु त्याच्या नावावर हे सगळे पद भरतात। दुसरं यांना काय अध्यक्ष महोदय, रिझर्वेशन्स लागू नाही आहेत। त्याच धर्मामध्ये असेल
तर ओबीसी इतकंच लागू आहे, बाकीचे रिझर्वेशन्स लागू नाही आहे. आणि म्हणून अशा शाळांच्या ह्या परवानग्या अल्पसंख्याकांच्या सर्रास घेण्यात आलेला आहे. मंत्री महोदय, आपल्याला ड्राईव्ह घ्यावा लागेल. याचं फार मोठं नुकसान आपल्या शासनाला होऊ लागलं. म्हणून माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे, राज्यातील अल्पसंख्याक दर्जाच्या ज्या मान्यता दिलेल्या आहेत त्या या नियमात बसणाऱ्या आहेत की नाही याचा ड्राईव्ह आपण येत्या 3 महिन्यात घेणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत बमजेंनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातला, निश्चितपणे या संदर्भातला एक समिती गठीत करून संपूर्ण राज्यव्यापी याचा ड्राईव्ह घेतला जाईल. आज शिक्षक भरतीचा हा जो घोटाळा अध्यक्ष महाराज, बॅकडेट नियुक्त्या, अध्यक्ष महाराज, आता राज्यामध्ये याचं मोठं पीक आलेलं नुसतं अल्पसंख्याक शाळेमध्येच नाही. आता तो कोणता घोटाळा आपला जो आता सध्या प्रसिद्ध आहे, एक घोटाळा आता ना शिक्षकांना आयडी, शालांत आयडी वाला, ते शालांत आयडीचा घोटाळा तर हा महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीला चुना लावणारा निघालेला आहे. अध्यक्ष महाराज, हे जे चौकशी करून आम्ही सांगू, कारवाई करू असा इश्यू नाही आहे. मंत्री महोदय, आपल्याजवळ सगळं शालांत आयडी घोटाळा हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आज महाराष्ट्रात पुढे आलेला आहे. तर सरकारची भूमिका या अशा पद्धतीच्या घोटाळ्याच्यामध्ये 1000 कोटीच्या वर हा भ्रष्टाचार अध्यक्ष महाराज, आणि शिक्षकांना मुलांना न शिकवता या पद्धतीचं परस्पर पगार घेण्याचं काम चालू आहे अध्यक्ष महाराज. घरी बसून लोक पगार घेतात अध्यक्ष महाराज. आणि म्हणून या हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार आहे, जसं अमरावती जिल्हा परिषदचा घोटाळा आलेला आहे, त्यांनी अल्पसंख्याकच्या शाळेचा घोटाळा सांगितला, तसा हा जो सगळीकडेच आहे. तर या सगळ्या घोटाळ्याबद्दल आणि राज्याची तिजोरी लुटली जाते आणि तुम्ही चौकशी करतो असं म्हणत असाल, ही गंभीर बाब आहे. आपण याचा खुलासा करा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते नानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, मग अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातला विषय असेल, शालार्थ आयडीच्या संदर्भातला विषय असेल, तर या संदर्भामध्ये ऑलरेडी एक वरिष्ठ IAS अधिकारी, IPS अधिकारी यांचं SIT स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या SITच्या माध्यमातून संपूर्ण राज्याच्या या संदर्भातल्या ज्या ज्या काही तक्रारी आहेत याची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. त्या चौकशीतनं जे काही पुढे येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई केली जाईल. आणि म्हणून त्या गोष्टीमध्येच 3 ते 4 महिन्याचा कालावधी घोषित करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक संदर्भामध्ये जे काही निकष आहेत, तर अल्पसंख्याक दर्जा हा अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो. आणि त्या संदर्भातले न्यायनिवाडे पण यापूर्वी त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून जे जे काही चुकीचं होत असेल तर या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीतनं जे समोर येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. चला.